पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 11 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 12व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ दृक आणि दृश्य यामध्ये विवेक सांगणारा ग्रंथ आहे, हे आपल्याला नावावरून माहीत आहे। तसं पाहिलं तर रोजच्या जगण्यामध्ये परमार्थ हा विषय अत्यंत अवघड आणि अशक्य आहे। ज्यावेळेस आपण चिंतन ऐकायला बसू किंवा यावर विचार करायला लागू, तेवढ्या पुरतच फक्त हे चालणार आहे आणि बाकीच्या वेळेला आपल्या आजूबाजूला असलेल्या असंख्य गोष्टी, या असंख्य गोष्टींमुळे, त्यांच्या वेगामुळे आपल्याला या सर्वाचा पुन्हा एकदा विसर पडणार आहे। मुळातच विस्मरण म्हणजेच बंध आहे। आपला आपण पेया विसरू जो धनंजया, आपलाच आपल्याला झालेला विसर हा तर सर्वोत्कृष्ट विसर आहे। म्हणजे हे जे अज्ञान आहे हे सर्वोत्कृष्ट आहे। परमार्थामध्ये कराव्या लागणाऱ्या साधनांचा विसर पडणं हे तर फारच दुय्यम आहे। परंतु आपली परिस्थिती या संसारातल्या अनेक पदार्थांच्या आणि प्रक्रियांच्या वेगामुळे अशी तयार होते की आपल्याला नक्की काय चाललंय हेच कळत नाही। सर्वांची परिस्थिती अशीच आहे। कुठल्या कृपेने कसं आपण या विषयापर्यंत पोहोचू किंवा या विषयामध्ये आपली गती होईल हे मात्र काही सांगता येत नाही। आपणा सर्वांनाच दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करता यावा। तुम्हाला आणि मला, आपल्या दोघांनाही या दृग्दृश्य ग्रंथाच्या विवेकामधून अपेक्षित असलेलं जे फल विदत्ते हृदय ग्रंथी हे प्राप्त हो, अशी त्या परम कृपाळू आद्य शंकराचार्यांच्या चरणी प्रार्थना करून आपण हा विषय अभ्यास करतो आहोत। 12व्या क्रमांकाचा श्लोक आपण मागील काही चिंतनामध्ये पाहत होतो। तोच विषय आत्ताही सुरूच आहे। मनो अहंकृत्य उपादानम लिंगम एकम जडात्मकम, हा पहिला भाग 12व्या क्रमांकाच्या श्लोकाचा हा आपण अभ्यास करतो आहोत। दुसऱ्या चरणामध्ये अवस्थात्रय मन्वेती जायते म्रियते तथा असा अभ्यास आहे। पहिल्या चरणामध्ये मन आणि अहंकार यांच्या ऐक्यामुळे, यांच्यामुळे म्हणजे यांच्या कारणामुळे, म्हणजेच यांच्या उपादान कारणामुळे, म्हणजेच या दोघांमुळे जे काही तयार होणार आहे त्याला लिंग शरीर असं म्हणतात। हे लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म देहाची सूक्ष्मतम अवस्था आहे। लिंग शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर तसं पाहिलं तर नव्हे, परंतु शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लिंग शरीरालाच सूक्ष्म शरीर पण म्हणतात। खरं तर सूक्ष्म शरीराची सूक्ष्म अवस्था, सूक्ष्मतम आणि सूक्ष्मतम किंवा सूक्ष्मातली सूक्ष्म अवस्था असं खरं तर हे लिंग शरीर आहे। आणि या लिंग शरीराचा बाध होणं, या लिंग शरीराचा नाश होणं हे फार गरजेचं आहे। परंतु या ठिकाणी तो अभ्यास सध्या नाही।
या ठिकाणी असा विषय आहे की हे लिंग शरीर झालं कसं, कुठून तयार झालं, तर याला कारण, उपादान कारण जे आहे ते आहे मन आणि अहंकार. या दोघांची एकी, या दोघांमुळे, या दोघांचं ऐक्य, या दोघांचे हात मिळवणी म्हणून हे लिंग शरीर आहे. या दोघांची एकी तोडली पाहिजे. या दोघांचा जिथपर्यंत आपण निर्णय लावणार नाही तिथपर्यंत कदाचित काहीतरी कठीण असण्याची शक्यता आहे. या दोघांची हात मिळवणी आहे. मन आणि अहंकार या दोघांमुळेच स्थूल शरीर हलतंय. स्थूल शरीर हलायला कारण सूक्ष्म शरीर आहे आणि सूक्ष्म शरीराची सूक्ष्म अवस्था म्हणजे लिंग शरीर आहे. आता हे जे सूक्ष्म शरीर आहे ते सूक्ष्म शरीर हलवायला हे लिंग शरीर कारण आहे आणि लिंग शरीर म्हणजे या ठिकाणी मन आणि अहंकार यांची एकी. हेच उपादान कारण. उपादान कारण म्हणजे ज्या कारणामुळे कार्य असतं, ज्या कारणाशिवाय ते कार्य राहतच नाही त्याला म्हणतात उपादान कारण. मग लिंग शरीर हे कार्य मन आणि अहंकार यांच्या एकीशिवाय राहूच शकत नाही. म्हणून त्यांना जर आपण फोडलं, त्यांचा जर आपण निर्णय लावू शकलो तर आपल्याला कदाचित लिंग शरीराचा नाश करता येईल. लिंग शरीर मन आणि अहंकार यांच्या मुळे तयार झालेलं आहे. परंतु आता हे जे लिंग शरीर आहे हे लिंग शरीर मनामुळे आणि अहंकारामुळे म्हणजे या दोघांच्या एकीमुळे जर चालत असेल तर हे शरीर चिद्रूप आहे का जडरूप आहे हे आपल्याला शोधावं लागणार. आता आपला जो अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे हे शरीर चिद्रूप आहे. आपला तो अनुभव आहे. आता तुम्ही म्हणाला हा आपला अनुभव, आम्हाला तर माहित पण नव्हतं. कोण विचार करतो याचा? चिद्रूप असू दे नाही तर जडरूप असू दे, आपल्याला काय जायचंय त्याचं, नाही का? काही प्रश्न कसे असतात, एखाद्या ठिकाणी एखादे गायक मंडळी म्हणजे शास्त्रीय संगीत गाणारे लोक एकदम व्यवस्थित तालसूर, या तालसुरामध्ये बैठक मारून बसलेले आहेत आणि जाणता वर्ग तो श्रवण करतोय. आता तिथून बाजूने एखादा जर मूर्ख मनुष्य चाललेला असेल, मूर्ख म्हणजे यांच्या दृष्टीने, तर तो जर तिथून चाललेला असेल ज्याला या क्षेत्रामधलं काहीच माहित नाही आणि तो तिकडे आपला ताण घेतोय, नाही का, किंवा आलाप, आता त्याने जर इकडे सुरू केलं ते म्हणते काय घसा ताणतोय विनाकारण, असं म्हणतात बरं का. कशाला घसा ताणतोय? याला काहीच कळत नसतं, म्हणजे कुठल्या रागात गातोय किंवा काय म्हणायचंय त्याला, हे ह्याला काही कळत नाही. पण ह्याच्या दृष्टीने याचं बोलणं म्हणजे काय, याचं गाणं म्हणजे काय, घसा ताणणं येते फक्त, घशाला एक्सरसाइज येते फक्त. पण ज्याला ते संगीतातली कळते त्याला मात्र त्याच्यातले चढ उतार म्हणा, असे जे काही त्या संगीतामधले खाणाखुणा असतील त्या त्याला लक्षात येतात की हा बरोबर गातो की नाही गातो, किंवा हा बरोबरच सुरात आहे की नाही, ताल सुटतोय की काय, समेवर येतो का नाही, किंवा असे अनेक जे काही त्या क्षेत्रामधल्या माहिती असतील ते तो पाहणार, नाही का. पण याला काय कळतंय, हा रस्त्याने फक्त चालला होता, याला कुठलं घेणं देणं कशाशी, नाही का. त्याच्या कानाला जर मधुर वाटलं तर तो म्हणतो हा चांगलं गातो बरं का. पण त्याच्या कानाला मधुर नाही वाटलं तर मात्र तो काही म्हणणार नाही, तो त्याच्यावर काही बोलणारच नाही. हे जसं आहे अगदी त्याप्रमाणेच ज्या माणसांना हा विषयच कल्पनाच नाहीये, मन, बुद्धी, अहंकार, चित्त हे फक्त नावाला ऐकलेलं आहे. कुठेतरी कोणीतरी म्हणतं बा माझ्या मन जरा दुखू नका म्हणून मन माहितीये, ह्याची बुद्धी जरा कमी आहे म्हणून बुद्धी माहितीये, हा फार अहंकारी माणूस आहे म्हणून फक्त अहंकार माहितीये. म्हणजे लोकांना जी मन, बुद्धी, अहंकार या शब्दांची, या इंद्रियांची ओळख आहे ही फक्त कशी आहे, त्या रस्त्यावरून चाललेल्या माणसासारखी आहे. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला जसं ते गायनाची ओळख आहे, कशी आहे, नुसतं काहीतरी आवाज येतोय एवढीच ओळख आहे. त्याचप्रमाणे जगातल्या सगळ्याच माणसांना नव्हे, सगळ्या म्हणण्यापेक्षा 99% लोकांना या मन, बुद्धी, अहंकार, चित्ताची ओळख अशीच आहे. मग कुठलं घेणं ते नाही त्यांना याच्याशी की हे उपादान कारण आहे का नाहीये, किंवा हे लिंग शरीर काय आहे, या लिंग शरीराच्या पाठीमागे नक्की मूळ कारण काय आहे, त्यांची एकी होऊनच हे झालंय का,
किंवा दुसऱ्या कुठल्या कारणाने तयार झालाय हे काही घेणं देणं नाही. बरं, एवढं तर नाहीच नाही, अधिक मग त्याच्या पुढचा प्रश्न येतो, ते चिद आहे का जड आहे? मग चिद्रूप आहे का जडरूप आहे? हे काय करायचंय कोणाला, नाही का, असा प्रश्न येतो. म्हणून हा विषय खरं तर अशा लोकांसाठी अजिबातच नाहीये की ज्यांना मन किंवा अहंकार माहीत नाहीये. कसा? जसा शास्त्रीय गायन ऐकायला बसलेल्या लोकांना राग माहीत असतो, ताल सूर कळत असतो, खाणाखुणा सगळ्या कळत असतात, त्या लोकांनाच त्याचं घेणं देणं असतं, बाकीच्यांना नाही. त्याचप्रमाणे ज्यांनी कोणी मनावर अहंकारावर पुन्हा पुन्हा विचार केलाय, मन म्हणजे काय, अहंकार म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये तर नक्की कुठे असतो, याचा पुन्हा पुन्हा ज्यांनी विचार केलेला आहे त्यांच्यासाठीच हा विषय. बाकीच्यांना फक्त हे त्या माणसाला जसे ते गायनाचे आवाज ऐकू येतात तसेच माझे आवाज आहे. तुमच्या कानाला मधुर वाटलं तर ठीक, मधुर, वा वा, छान आहे. नाही वाटलं तर म्हणतील काय विनाकारण बडबड करतोय माणूस, काही कळत नाही. असंच होणार आहे. तुम्ही त्या वर्गात असाल असं मला म्हणायचं नाही. मला हे सांगायचं यामधून की तुम्ही मन आणि अहंकार या दोघांचा पुन्हा पुन्हा विचार करा. मन आणि अहंकार ही आपल्याकडे असलेली वस्तू आहे, दुसऱ्याकडे नाही. मन आणि अहंकार दुसऱ्याकडे आहे का आपल्याकडे आहे? आपल्याकडे. या मन अहंकाराच्या एकीवर कसं चाललंय हे आपण मागील चिंतनात अभ्यासलेलं आहे, नाही का? का नाही? मागील वेळेस आपण हा विचार केला की या दोघांची ऐक्य होऊन कसं सुरू आहे सगळं. बुद्धीला कुठे थारा नाही आहे, हृदय तर फार लांब आहे, आपल्याला हृदय ग्रंथी भेदायची आहे, आणि आपण आहोत कुठे आहोत हे आपल्याला माहित नाहीये. कुठे आहोत हे कळत नाही. आपण नक्की कुठे आहे, कुठे उभे आहात असं जर विचारलं आपल्याला तर काय सांगणार? आपण नक्की सांगू शकत नाही आपण नक्की कुठल्या स्थितीत उभे आहोत. ही आपली परिस्थिती झाली आहे. मग ही आपल्याला ओळखावी लागेल. आता ही होती तर आपल्याला ती बदलावी लागेल, ती लक्षात घ्यावी लागेल की नक्की आपण कुठे आहोत. मन आणि अहंकार या दोघांनी मिळून सगळा छळ सुरू केलाय. हा छळ आहे. जगत म्हणजे छळ आहे. पण तो छळ वाटत नाही. का वाटत नाही? कारण कायम मनाप्रमाणे चालतं असं नाही. कधी अहंकाराप्रमाणे चालतं, कधी मनाप्रमाणे चालतं. दोघांच्या एकमेकांच्या प्रमाणे चालतं. बुद्धीला कधी कधी चान्स देतात ते, पण ते फसवतात बुद्धीला. कळू पण देत नाही की तुझं नाही, आमच्या प्रमाणेच तुला करायला लावलंय आम्ही. बुद्धी कशी आपली बुद्धी अशी, आपण खूपच उत्कृष्टपणे काम करतो. आपण म्हणतो बघा कशी बुद्धी वापरली मी, पण खरं तर ती बुद्धी जी असते ती बुद्धी नसून मन असतं. आपले सगळे उद्योग जे सुरू आहेत, जगातले सगळे उद्योग जे सुरू आहेत, ते सगळे लोक म्हणतात आम्ही हा बुद्धिवान आहे. बुद्धिवान कुठला आलाय? मनाने त्याला लोपवलंय. मनाने त्याचा लोप केलेला आहे त्या बुद्धीचा. सायंटिस्ट सुद्धा, फार मोठा शास्त्रज्ञ जरी असला तरी तो असं समजतो की माझी बुद्धी बघा. तो जरी नाही म्हटला तरी लोक म्हणतात वा केवढा बुद्धिवान आहे. खरं बघितलं तर त्याची ती बुद्धी नसून कोण असते? मन असतं. मन आहे. त्या मनाने त्या बुद्धीला फसवलंय. मनाने त्या बुद्धीवर घाला घातलेला आहे. खरी बुद्धी जी आहे ही तेज तत्वाची आहे, आणि खरी बुद्धी जी आहे ती आत्मनिश्चयाच्या कामाची आहे, असं ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेलं आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, त्याचं दुसरं काम नाही काही. बुद्धी जर निश्चयावर आली तर आत्मज्ञानच होतं, असं त्या ओळीचा अर्थ आहे. बुद्धी जर कशावर आली तर निश्चयावर आली तर आत्मज्ञानच होतं, आणि मग ब्रह्मभाव आपण असा तयार होतो पुढे. पण त्यासाठी बुद्धी निश्चयावर यावी लागते. पण बुद्धी निश्चयावर येणार नाही, कारण का? मन एकटं आहे का? अहंकार. मन अहंकृत्य उपादानम, ह्या दोघांची एकी आहे. ही एकी संपणार कशी? कळतच नाही आपल्याला की मन एका बुद्धी आहे. जगातले कोणीही माणसं बुद्धीने काम नाही करत आहेत. ही तर फार इतकी भयानक गोष्ट आहे, पण लोकांना पटणारच नाही. काय बोलतात म्हणते ते, काय सांगायला लागले? सगळे लोक मनाच्या मार्गाने आहेत. चांगले तुम्ही ज्याला समजताय ते बुद्धिवान सुद्धा मनाच्या मार्गाने चाललेत. आणि ज्ञानदेवांनी सांगितलंय मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला. कुठे मुकला? मुकला म्हणजे काय चांगलं झालं काय? लोक काय मुकला या शब्दाचा अर्थ चांगला जर करायला लागले
तर मग कठीणच आहे. मुकला म्हणजे संपला. कुठे संपला? जगात संपला. मग जगात जो संपतो त्याला जगात परत यावं लागतं, नाही का? हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. हरिपाठी स्थिर झाला तर धन्य होईल. पण यासाठी काय करावं लागेल? मनोमार्गे जाऊ नका. म्हणजे मन हे भयानक आहे हे या श्लोकामध्ये अधिक माऊलींनी सांगितलेल्या चरणामध्ये लक्षात येतं. मग मनाच्या मार्गाने जायचं नाही. म्हणजे मनाने बुद्धीला कसं लोपवलंय हे सुद्धा कळून घेणं गरजेचं आहे. कसं लोपवलंय? तुम्ही कुठलाही विचार करा, तुम्ही काही म्हणा, मी फार बुद्धीने बोलतो, माझी बुद्धी फार चांगली आहे असं म्हणा. तुम्ही तसं म्हणत असताना एकदा अहंकार असेल, नाहीतर मन असेल. मी जर म्हटलो हा काय उत्कृष्ट चिंतन सांगतो मी, असं जर मी म्हणू लागलं तर कोण असतं? कोण असतं? अहंकार असतो. आणि असं जर मी म्हटलं हा मी आता चिंतन सांगितलं ना, मला फार बरं वाटतंय बरं का, आता कोण असतं? मन. एखाद्या स्त्रीने जर स्वयंपाक केला आणि उत्कृष्ट झाला तो, तर मग ती काय म्हणते? कोणी केलाय? मी केलाय. मग कोण बोलतं? बुद्धी. म्हणजे बुद्धीचा वापर केला का तिने? लोक म्हणजे फार बुद्धिवान स्त्री आहे बरं का, म्हणजे तिला मीठ किती टाकायचं, तिखट किती टाकायचं हे सगळं कळतंय. बुद्धी वापरली तिने, तिची चांगली बुद्धी वापरून तिने चांगला स्वयंपाक केलाय. तसं नाहीये. अहंकार. कोण आहे काम करतोय? अहंकार. मग बुद्धीचा वापर केल्यासारखा वाटतोय. अख्ख्या जगालाच हे वाटतंय. जगात असला कोणीच माणूस नाही, कोणीच नाही की जो हे लक्षात घेईल की हे काम बुद्धीचं नसून हे काम कोणाचं आहे? अहंकाराचं आहे. अहंकार हा जड तत्वातला आहे. अहंकार हा पृथ्वी तत्वातला आहे. बुद्धी ही तेज तत्वातली आहे. मन हे वायू तत्वातलं आहे. मन कधीही म्हणजे वायू कधीही अग्नीला टिकू देत नाही आणि माती सुद्धा कधी अग्नीला टिकू देत नाही. अग्नीवर जर माती टाकली तर अग्नी टिकेल काय? अग्नीवर जर वारा टाकला तर अग्नी टिकेल काय? नाही टिकत, टिकणारच नाही. आणि जल टाकलं तर तरी नाही. मग चित्तातले सगळे संस्कार जरी बुद्धीवर आणले तरी बुद्धी जगल का? नाही जगत आहे. चित्तातूनच संस्कार येतात सगळे. चित्त हे जलतत्वाचं आहे. पण अर्थात या बाकीच्या सगळ्यांचा विषयाचा इथे अभ्यास नाहीये, पण एक माहिती म्हणून तुम्हाला सांगतोय. कारण मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हटलं की मला फार बरं वाटतं. मग त्याच्यावर किती बोलू आणि किती नाही असं होतं. म्हणजे कोणाला होतं? मनाला गंमत वाटते, त्याला बरी वाटते. कारण बुद्धीनिश्चय आत्मज्ञान आहे. बुद्धीने बोलायचं ठरलं तर गप्प. माझी बुद्धी बोलू शकत नाही, कारण बुद्धीने जर खऱ्या बुद्धीने बोलायचं ठरलं तर मला बोलता येणार नाही. काही बोलतं. म्हणून माझा हा लौकिक नसलेला व्यवहार, थोडासा वेगळा व्यवहार आहे ना, म्हणून लौकिक नाही म्हणत. माझा हा लौकिक नसलेला व्यवहार आणि मी जो लौकिक व्यवहार करतो हा दोन्ही सुद्धा बुद्धीवर चालत नाही. म्हणून माझं बोलणं हे बुद्धीचं नाहीये. जेव्हा मी बुद्धीने बोलायला जाईन तेव्हा मी बोलू शकणार नाही, कारण की त्यावेळेस तिथे आत्मज्ञानाचा विषय येईल आणि आत्मज्ञानाच्या विषयात काही बोलता येत नाही. म्हणून आत्मज्ञानाच्या विषयात बोलता येत नाही, म्हणून एखाद्या माणसाला बोलताच येत नाही. म्हणून तो काय म्हणतो? महाराजांनी सांगितलेलं आहे मला बोलता काय येत नाही कारण मी आत्मज्ञानावर आहे. कारण काही काही लोक म्हणतात काय आम्हाला सगळं ज्ञात आहे पण बोलता येत नाही ना, कारण ती स्थिती तयार झाली. काय झालंय आता? आम्हाला का बोलता येत नाहीये? बरेचसे लोक माझ्याशी बोलतानाच मला म्हणतात महाराज काय की आता मला पण लक्षात आलंय बरं का काय म्हटलं. हा काय नाही ते सांगता येत नाही ना, कारण ब्रह्मज्ञान कसं सांगता नाही येत, त्यामुळे मी सांगू नाही शकत. कोण बोलतंय? हे कोण बोलतंय? अहंकार. अहंकाराचा वारा न लागो राजसा. फार भयानक खेळ्या, फार भयानक. हे शरीर जितकं भयानक आहे, हे शरीर जितकं भयानक आहे त्याच्या मागे या शरीराला चालवणारे भयानक आहे. शरीर भयानक नाहीये, त्याच्यात चालवणारे खरे भयानक आहेत. कारण चालवतात त्याला. हे तुम्ही आले कशी ते चालत? विनाकारण आले. ऐकताय माझं? ऐकताय का माझं? म्हणजे ऐकताय असं दाखवताय का खरंच ऐकताय? किती वेळासाठी ऐकताय? आपल्या मनाला पटतंय तिथपर्यंतच ऐकताय की काय? अहंकाराला रुचेल तिथपर्यंतच ऐकताय की काय? असं जर आपण तपासू लागलो तर काय लक्षात येईल? काय लक्षात येईल? फक्त मन आणि अहंकाराचा खेळ्या. मनाने आणि अहंकाराने अख्ख्या जगाला फिरवलंय. म्हणून मन अहंकृती उपादानम
या मन आणि अहंकाराच्या उपादानावर, म्हणजे या उपादान कारणावर, प्रमुख कारणावर लिंग शरीर तयार होतं. हे लिंग शरीर जड नसून चिद्रूप आहे असं वाटतंय आपल्याला. आपण जगतोय असं केव्हा वाटतं? आपण जगतोय असं केव्हा वाटतं? रोजच्या जगण्यामध्ये आपण जगतोय ना रोज, का नाही जगत आहे? जगतोय 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 असं कधी वाटतं? कधी वाटतं? नाही. आता जरा तुम्ही शास्त्रीय भाषेत बोलले, आपल्या सोप्या भाषेत कधी वाटतं? मी एकदम साधा प्रश्न आहे माझा. जेव्हा आपल्या मनाला बरं वाटतं तेव्हा आपण जगतोय असं वाटतं. एकदम सोपं गणित आहे. सगळ्यांना, जगामधल्या कोणालाही आपण जगतोय कसं केव्हा वाटतं? मनाला बरं वाटलं की आपण जगतोय, आणि मनाला बरं नाही वाटलं की मग काय जगणं आहे का असं वाटतं, हे की नाही? हे कुठे जगणं आहे? म्हणजे मनाच्या स्थिरतेवर, मनाच्या भोगावर, मनाच्या चेतनेवर आपल्याला जगणं आहे असं वाटतंय. प्रत्येक क्षणाला आपल्याला जर मन आपलं चेतन वाटलं, जर आपलं मन हे शांत, स्थिर, भोगासाठी योग्य वाटलं, तरच आपल्याला बरं वाटतं. व्यावहारिक दृष्ट्या बरं केव्हा वाटतं? मन शांत, स्थिर, चेतनरूप. चेतनरूप का म्हणतोय मी इथे? कारण की मनानेच सगळे विषय भोगले जातात. मनाने भोगले जातात म्हणजे काय? जाणले जातात. जाणतंय कोण? मन. जाणण्याचा प्रयत्न कोण करतंय? मन. मन हे सदैव, मन जे आहे हे मन सदैव जाणण्याचा प्रयत्न करतंय. काय? डोळ्याला काय दिसेल, डोळ्याने काय पाहू, कानाने काय ऐकू, हाताने कशाला स्पर्श करू, याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय यांचे सगळे विषय हे मन जाणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जिथपर्यंत त्याच्याप्रमाणे चाललं तिथपर्यंत बरं आहे, तेव्हा जगतोय असं वाटतं. आणि त्याच्याप्रमाणे नाही झालं की मग मरतोय असं वाटतं. म्हणजे जाणणं हे जे आहे हे अख्ख्या जगाचं कोणावर अवलंबून आहे? मनावर अवलंबून आहे. आता जर सगळ्यांचं जाणणं, सगळ्याच विषयांचं जाणणं हे मनावर अवलंबून आहे, तर मन कसं आहे? चिद्रूप आहे. चिद्रूपता म्हणजे जाणणे. चिद्रूपता या शब्दाचा अर्थ काय होतो? चिद म्हणजे जाणणं, चिद म्हणजे कळणं, चिद म्हणजे लक्षात येणं. सगळं कोणाला लक्षात येते? समजा तुम्ही आता इथे बसलेले आहात, तुमचे डोळे इथेत, कान इथेत, मला पाहताय आणि कान माझे शब्द ऐकतायत, बरोबर? बर, एवढ्या मधल्या भागात जर मन घरी गेलं तर मग डोळे मला पाहतायत नाही पाहत, आणि कान माझे शब्द ऐकतायत नाही ऐकत आहेत. मग कान ऐकतात का मन ऐकतंय एवढंच माहित आहे. हे जरी सांगितलं तर मनाच्या आत नाही गेलो आपण कधी. अजून मनाच्या आतमध्ये विचार नाही केलेला, त्याच्यापर्यंत आपण गेलेलो नाही. आपण मनापर्यंत तरी आलोय का नाही? मन हे जे आहे हे मनच जर जाग्यावर असेल तरच आपल्याला सगळं कळतंय. म्हणजे जाणण्याचा व्यवहार हा कोणामुळे होतोय? मनामुळे होतोय. चांगलं वाईट म्हणजे बरं वाटणं किंवा न वाटणं, जगणं किंवा मरणं, जगतोय असं वाटणं किंवा मरतोय असं वाटणं, हे जे काही द्वंद्व आहे, हे जे काही विचित्र भाव आहेत, हे जे द्विविध प्रकारचे भाव आहेत, हे सगळेच या मनाने जाणले जातात असा आपला अनुभव आहे, नाही का? आणि त्याच्यासोबत कोण आहे? अहंकार. कारण जेव्हा आपण एखाद्या जाणण्यामध्ये लक्ष घालतो तेव्हा त्या जाणण्यावर अहंकार काम करतो. जाणण्यावर लक्ष घालतो म्हणजे काय? एखादा सुखाचा विषय असो, हा सुखाचा विषय जर आपल्याला फारच भावला, फार आवडला, तर तिथे नक्की काम करायला कोण जातं? अहंकार. उदाहरण, आपल्याला एखादी गाडी फार आवडली. कोणाला आवडते?
डोळ्याला, मनाला. कोणाला आवडते? मनाला आवडते ती. आता मनाला गाडी जर आवडली तर ती आवडते किती त्याप्रमाणे अहंकार ठरवणार आहे जायचं का नाही तिथे. जितकी गाडी आवडत जाते वाढत जातं आवडणं मनाला. मनाचं वाढणं अतिरेक झाला की त्याच्यावर कोण कंट्रोल घेतो? अहंकार. आता ही गाडी घ्यायलाच लागणार. कारण का? अतिरेक केला त्याने. गाडी हा एक विषय सांगतो. जगातला कुठलाही विषय असो, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय यांचा कुठलाही विषय असो, जेव्हा तो मनाच्या अतिरेकात जातो तेव्हा अहंकार कार्यरत होतो. आणि अहंकाराने कार्य सुरू केलं की मग अहंकार म्हणतो कोण करतंय? कोणी गाडी घेतली? मी. कोणाची प्रॉपर्टी आहे? कोणी कमवली आहे? मी. हे कोण आहे? मन नाहीये. हा कोण आहे? अहंकार. अहंकार त्याच्यावर ताबा घेतो. म्हणजे जाणीव कोणाची आहे? अहंकाराची. आता नाही का? आता कोण झालाय? अहंकार. जाणतंय कोण? गाडी मी घेतलीये. म्हणजे जाणणारा कोण झाला? अहंकार. म्हणजे हे मन आणि हा अहंकार हे दोघ जण चिद्रूप आहेत का जडरूप आहेत? चिद्रूप म्हणजे जाणणारे. तुम्ही काही बोलले तर दोघांनीच बोलणार आहात. आपण जगामधले सगळेच जण काही बोललं तरी दोघांनीच बोलणार. एक तर मनाने नाही तर अहंकार. साधारणपणे आपण मनाने बोलत असतो, पण अतिरेक झाला की अहंकाराने बोलत असतो. फार त्रास दिलाय तिने मला. हे कोणाचं बोलणं आहे? फार त्रास झाल्यानंतर जेव्हा सून म्हणते सासूबद्दल तेव्हा किंवा सासू म्हणते सुनेबद्दल तेव्हा, केव्हा? अतिरेक झाल्यावर. अतिरेक कधी कोणाचा होईल हे सांगता येत नाही, नाही का? अतिरेक कोणाचा कधी होईल सांगता येत नाही. प्रत्येकासाठी अतिरेक हा वेगवेगळ्या मर्यादेला असतो. पिक पॉइंट, प्रत्येकाचा पिक पॉइंट वेगवेगळा असतो. एखाद्या सुनेला सासूने एक जरी शब्द बोलला तर तिला अतिरेक वाटतो, आणि एखाद्या सुनेला 10 शब्द बोलला तरी ती म्हणते जाऊ दे, काही एवढं काही विशेष नाही ते. असं होऊ शकतं, आहे की नाही? म्हणजे दोघींमध्ये फरक असू शकतो. तर प्रत्येकामध्ये फरक असतो. पण जेव्हा अतिरेक होतो तेव्हा आपण अहंकाराच्या द्वारे सगळं जाणतो, आणि जेव्हा साधारणपणे आपण व्यवहार करतो तेव्हा मनाच्या द्वारे व्यवहार करतो. म्हणजे हे दोघ जण सगळं करणारे आहेत असं आपल्याला वाटत असतं सदैव. चाललंय कोणामुळे? सगळं जे चाललंय ते कोणामुळे? या मनामुळे किंवा अहंकारामुळे, असं आपल्याला नकळतपणे माहित आहे. आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला लक्षातच आलंय ते, नाही? जे काही आपलं चाललंय हे शरीरच मुळात जे चाललंय हे मन आणि अहंकारामुळे चाललंय. या शरीराचे सगळे व्यवहार मन आणि अहंकारामुळे चाललेत. म्हणजे हे दोघे चेतन आहेत. ते दोघे कोण आहेत? ज्याच्यामुळे चालतात, ज्यांच्यामुळे चाललंय हे सगळं, ते दोघे कसे असायला पाहिजेत? चैतन्य रूप असले पाहिजेत ते दोघ जण. चिद्रूप असले पाहिजे दोघ जण. असं वाटणं म्हणजे जेव्हा हे सगळं आपण अभ्यासू तेव्हा असं वाटणं हे योग्य आहे. कारण स्थूल शरीर हालायला कारण कोण आहे? म्हणजे मग तुम्ही कोणाला चिदत्व देताय? चिद्रूपता कोणाला देताय तुम्ही? आपण तर आधी सगळा अभ्यास केला त्याप्रमाणे हे बरोबरच आहे, अख्खं जग मन आणि अहंकारावरच चाललंय, बरोबर आहे. मग हे सगळं शोधल्यानंतर आपण चूक काय केली? काय चूक केली? आपण हे सगळं शोधलं, आणि हे सगळे शोधल्यानंतर आपण जो निर्णय दिला त्या निर्णयाप्रमाणे सगळं जगत मन आणि अहंकारावर सुरू आहे. आता बुद्धी, नंतर चित्त आणि अंतःकरण त्याचे विभाग धरा पाहिजे तर ते त्याने काही होणार नाही. ते तर नाहीतच खरे, त्यांना लोपवलेच या दोघांनी, हे मी आधीच तुम्हाला सांगितलंय. पण तरी सुद्धा त्यांना तुम्हाला धरायचं असेल तर यांच्यात ते आहेत असे धरा, त्याने काही होणार नाही. पण ह्या दोघांमुळे चाललंय हे तर आपल्याला नक्की कळलं. मग यांच्यामुळे जर चाललंय, यांच्यामुळेच सुख आहे, यांना सुख तर आपल्याला सुख वाटतंय. गंमत कसली आहे? मनाला बरं वाटलं तर आपल्याला बरं वाटतंय, आपण जे कोणी असू ते, नाही? थोडस जर आपल्याला आपण लक्षात घेतलं की मन आणि आपण खरी एक नाहीये, पण तरी सुद्धा मनाला बरं वाटलंय की आपल्याला बरं वाटतंय. मनाला सुख मिळालं की आपल्याला सुख मिळतंय. अहंकाराला बरं वाटलं की आपल्याला बरं वाटतंय. अहंकाराने काही जाणलं की आपण जाणल्यासारखं वाटतंय. मनाने काहीतरी जाणलं की आपणच जाणतोय असं वाटतं. म्हणजे मनालाच आपण चिदत्व देतोय. चिद्रूपता मनच खरं जाणणार आहे असं आपण म्हणतोय. अहंकारच खरं
जाणणार आहे असं आपण म्हणतोय. म्हणजे मन आणि अहंकार यांच्यामुळे निर्माण झालेलं लिंग शरीर, खरं तर ते दोघे असे वेगळे धरता येत नाही. त्या दोघांमुळे जे लिंग शरीर झालं त्याच्यामुळेच हे सगळं चाललंय, त्यांच्यामुळेच हा जाणण्याचा व्यवहार होतोय, त्यांच्यामुळेच हा सर्व भोगण्याचा व्यवहार होतोय असं आपल्याला वाटतं. असं आपल्याला वाटतं म्हणजे शोधल्यानंतर आपल्याला असं वाटेलच किंवा वाटायलाच पाहिजे. आणि ही चूक करू नये, ही चूक लोक करतील. मन आणि अहंकारच चिद्रूप आहेत असं समजून तिथेच शेवट होण्याची शक्यता आहे परमार्थाची. अशी होऊ नये म्हणून या ठिकाणी त्याच्या पुढे एक शब्द वापरलाय, जडात्मकम. तुम्ही जे काही शोधलं ते चूक आहे, हे योग्य नाही, हे लक्षात घेण्यासाठी हा शब्द आहे. मन आणि अहंकार काय आहे? जडात्मक आहे ते. जडात्मक असलेली वस्तू कशी असते? आता जड या शब्दाचा आपण विचार करू आणि मग पुन्हा या दोघांकडे येऊ, नाही का? सोडणार नाहीत ते आपल्याला. आपण त्यांच्याकडे काय जाणार आहे? आपण काय बघू त्यांच्याकडे? तेच आपल्याकडे बघतायत. कसा फिरतो हा, नाही का? अख्ख्या जगाताला कोणी फिरवलंय? तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही फिरता का कशाप्रमाणे फिरता? आपण कशाप्रमाणे जगतोय? आपल्या मनाप्रमाणे, नाहीतर अहंकाराप्रमाणे. त्याच्या पलीकडे कशाने जगतोय आपण मन किंवा अहंकार यांच्याप्रमाणेच जगतोय आणि शेवटपर्यंत त्याच्याप्रमाणेच जगणार आहे. शेवटपर्यंत त्यांच्याप्रमाणे जगणार आहे आपण, सोडणारच नाही. हे तरी बरं आहे, एवढं बरं आहे. नाही त्याच्यापेक्षा वाईट काय आहे? त्या दोघांना आपण छिदत्व दिलंय, त्यांना आपण छिद्रूप मानतोय. आपला व्यवहार असा आहे की आपण त्यांना छिद्रूप मानतोय. आपलं हे व्यवहार आहे, आपलं घडलंय तसं. आपण अनंत जन्मापासून असं समजत आलोय. ही समज आहे. परमार्थ म्हणजे समज काढणे आहे. कुठली समज? चुकीचं जे समजत आलो ते काढणं म्हणजे परमार्थ. परमार्थ म्हणजे काही करणे नाही दुसरं. खरं तर परमार्थ म्हणजे कपडे बदलणे नव्हे. परमार्थ म्हणजे गंध टिक्का माळा घालणे गाळ्यात नव्हे. हे तर फार दुय्यम गोष्टी आहेत. ह्याला काही परमार्थ नाही म्हणतायत. तुम्ही कपडे काय घालता, गंध टिक्का लावता का नाही, याला किंमत नसते खरी. ह्याला खरी किंमत नाहीच आहे. हे फक्त देखावा आहे, हे फक्त आवडंबर आहे. ते मनाला बरं वाटतं. म्हणजे असे कपडे घातले की मनाला बरं वाटतं, किंवा तसे घातले तर मनाला बरं वाटतं. असे घाला नाही तर तसे घाला, दोन्ही सुद्धा फसवेच आहेत. आपण कसे राहतो, काय खातो, काय पितो, कसे बोलतो, कसे जगतो, याला काही किंमत नाही. पण सगळ्या लोकांचं लक्ष याच्यावरच आहे. कारण सगळेजण मन आणि अहंकाराच्या कचाट्यात आहे म्हणून. आणि या दोघांनी छिदत्व स्वतःहून घेतलेलं नाही, आपणच दिले त्यांना छिदत्व. आपणच समजतोय, आपणच त्यांना किंमत दिलीये, आपणच त्यांना डोक्यावर बसवलंय. त्यांनी काय आपल्याला डोक्यावर नाही बसवलेलं, आपण त्यांना डोक्यावर बसवलेलं आहे की नाही माझ्या मनाला वाटेल तेच करणार. कोणाला किंमत दिली आपण? मनाला वाटेल तसं करेन मी. तुला काय करायचं? म्हणजे किंमत कोणाला दिली आपण? मला वाटेल तसं करेन नाही, मनाला वाटेल तसं करेल असतं ते. आपण जेव्हा म्हणतो मला वाटेल तसं मी करीन, तुला काय करायचंय असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय म्हणत असतो आपण? खरं माझ्या मनाला वाटेल तसं करीन असं खरं अभिप्रेत आहे त्याच्यात, नाही. एखादा जर म्हटलं मला वाटेल तसं करीन असं म्हटलं तर खरंच तसं तू कर. मला वाटेल तसं कर म्हणजे मीला वाटेल तसं कर, तर तो श्रेष्ठच आहे. पण तो मीला नाही म्हणत, तो कोणाला म्हणतो? तो कोणाला म्हणत असतो? मनाला वाटेल तसं करील. पण हीच तर चूक आहे. हे दोघं, या दोघांना आपण छिदत्व दिलं, या दोघांना आपण छिद्रूपता दिली आणि म्हणून फसलो आणि आपलं वाटोळ झालं. अनंत जन्मांचं वाटोळ आहे हे, एक जन्माचा विषय नाहीये. ज्याला एक जन्माची काळजी आहे त्यांनी हा विषय अभ्यासू नये. अजिबात इकडे येऊ नये, काही गरज नाही. इकडे म्हणजे कळमकरांकडे नव्हे, इकडे म्हणजे या विषयाकडे. कळमकरांकडे येत जा, नाही तर परत ते मला म्हणतील तुम्हाला कोणी सांगितलं होतं आमच्याकडे येऊ नका म्हणून सांगायला. तुमच्यामुळे लोक आमच्याकडे येईना, आता निघा तुम्ही, बघा तुम्ही दुसरं आता घर, नाही का? असं नको व्हायला. नाही, अर्थात मी जिथं जाईल तिथं लोक येण्याची शक्यता कमीच असते, त्यामुळे लोक मला बोलवतच नाहीत, ठीक नाही. कारण मी जर चुकून येऊन राहिलो तिथं तर बाकीचं सगळा गेले, सगळे सुटले. मग कंजाळ तुटल ना सगळं. लोखंडाला जर आग नाही लागला तर त्याचा गंज राहील का? नाही का? राहणारच नाही ना, गंज आपोआपच जातो. म्हणून मी एखाद्या ठिकाणी जर राहिलो, ठाणच मांडून बसलो, तर तिथे गंज राहील काय? तर गंज म्हणजे काय हे कळायला पाहिजे, नाही का? राहणार नाही, पण तो सगळं संपून जाईल.
मन आणि अहंकार आपण जगतो यांच्यावर. आणि हे इतके भयानक आहेत की यांनी स्वतःकडेच घेतलंय सगळं कर्तृत्व. आम्ही करतोय, आमच्यामुळे चाललंय सगळं. हे सगळं कर्तृत्व या दोघांकडे, मन आणि अहंकार. स्वतःकडे चिदत्व घेतलंय आणि हे चिदत्व उष्ण आहे, हे फुकटचं आहे, त्यांचं नाहीये. ते परप्रकाशावर प्रकाशित होणारे ते. हे काय स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित नाहीयेत, स्वतःचा प्रकाश नाही त्यांचा तो. चिदत्व म्हणजे प्रकाश, चिदत्व म्हणजे चेतना, चिदत्व म्हणजे जाणीव, चिदत्व म्हणजे ज्याच्यामुळे सगळं चालतं. हा जो प्रकाश आहे, या मनाला आणि अहंकाराला जो प्रकाश आहे, हा त्यांचा नाहीये. हा त्यांनी उसणा घेतलेला आहे. कुठून उसणा घेतला हा विषय सध्या नाही, पण हा त्यांचा नाही हे लक्षात येणं फार गरजेचं आहे आपल्याला. पण असं होणार नाही, कारण जगाची दृष्टी वेगळ्या दिशेने. त्यांना मनाने आणि अहंकाराने इतकं बुंगवलंय. काय केलंय? बुंगवणे म्हणजे फिरवलंय. भोवळ आणली, भोवळ चक्कर आलीये, काहीच कळत नाही काय चाललंय काय नाही. तुम्हाला असं वाटतं तुम्ही स्थिर आहेत? आपण स्थिर आहे असं वाटतंय? नव्हे, आपण इतक्या वेगाने फिरतोय, इतका वेग आहे प्रचंड की स्थिर आहे असं वाटतंय. बघा गंमत कशी असते, जेव्हा वेग कमी असतो तेव्हा वेग दिसतो, पण जेव्हा वेग अतिशय होतो तेव्हा स्थिर आहे असं वाटतं. म्हणून वेगातिशय भुलला. त्या मनाचा अहंकाराचा खेळाचा वेग इतका आहे की तो सगळं स्थिर वाटतं. तुम्ही लाईटचे हे पाहता, चौकामध्ये सिग्नल असतात, आहे की नाही? त्या सिग्नलचे आता जे दिवे असतात ते बघितले का? ते एलईडी असतात. काय असतं? एलईडी म्हणजे छोटे छोटे असे बारीक 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 सगळे. जेव्हा तो दिवा सुरू होतो, तो लाईट सुरू होतो, तेव्हा मला सांगा, तो असा चालू बंद चालू बंद असा होतो का? मग काय होतं? जेव्हा लाल लाईट लागतो तेव्हा तुम्ही थांबता, तेव्हा ते लाईट बघताना तर तो लाईट चालू बंद होतो का चालूच असतो? कसा असतो? चालू असतो. नाही दिसतो बिसतो कुठला आहे? आपल्याला काय दिसतंय? ते चालूच आहे. तो चालूच आहे, तो चालू नसतो. तो लाईट जो आहे तो बंद होतो चालू होतो, बंद होतो चालू होतो. पण त्याचा वेग इतका भयानक आहे की आपल्याला तो लाईट म्हणजे चालूच आहे असं वाटतंय. व्यवहारामध्ये इथे सिग्नलला असतात सगळे लाईट बघा, कधी पण तुम्हाला कळणारच नाही की हा लाईट बंद होतोय म्हणून. कारण काय? वेग. काय तिथे? वेग आहे. तसा या मनाच्या आणि अहंकाराच्या खेळाचा वेग इतका भयानक आहे की माझं चिंतन संपल्यानंतर तुमचं मन आणि अहंकार हे जे दोघे आहेत हे तुम्हाला इतक्या वेगाने कुठे फोपावून टाकतील काय सांगता येणार नाही. कुठे घेऊन जाणार आहे माहित नाही, तुम्हाला नाही मलाही. आपल्या दोघांना हे नव्हे आत्ताच कितीतरी गायब झाले असतील. चिंतनाचा कुठला तुम्ही गंगल गायब. महाराज म्हणतात आहेत बरं इकडेच. नाही, ते मन आणि अहंकाराचा खेळ आहे. मी तरी काय करू त्याला? माझ्या हातात काय? तुमचं मन आणि अहंकार माझ्या हातात कसं असेल? माझं मन अहंकार माझ्या हातात नाही. त्यांनी मलाच लोपवलंय. त्यांनी मलाच जर गायब करून टाकलं तर तुमच्या मन आणि अहंकारामुळे तुम्ही जे गायब झाले त्याला जागृत करणं म्हणजे किती अवघड काम असेल. म्हणून परमार्थ सगळ्यात अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट काय? परमार्थ अवघड काय? परमार्थ अवघड वाटण्याचं कारण काय? कारण हे मन आणि अहंकार हे दोघं जण जे आहेत, ह्या दोघांना स्वतःचं चिदत्व दाखवायचं जगाला. आमच्यामुळे चाललंय हे सगळं. असं दाखवण्यामध्ये मजा वाटते का नाही? खरं वाटत. महाराजांना सुद्धा वाटते का नाही? कोणामुळे? हे कोणामुळे? हा सगळा समुदाय कोणामुळे वाटतं? राजाला काय वाटतं? ही सगळी प्रजा कोणामुळे जगते? आणि एकदम झोपडीत राहणारा एखादा सैनिक असतो, त्याला कोणा वाटतं हे राज्य कोणामुळे टिकलंय? आम्ही लढाई करतो म्हणून. सैनिकाला वाटतं हा देश संरक्षित काय आहे, आणि किसानाला वाटतं हा देश का जगतोय, आणि पंतप्रधानाला वाटतं हे जग हे पूर्ण देश कशामुळे टिकलाय? मी त्या खुर्ची बसलोय. कोण आहे या भारत भूमीमध्ये नव्हे, जगातल्या कुठल्याही भूमीमध्ये त्या त्या देशामधला साधारण मूर्खातला मूर्ख माणूस असो नाही तर राजा असो, तर प्रत्येकाला काय वाटतं हे कोणामुळे? त्यांना म्हणजे त्यांच्या मनाला आणि अहंकाराला वाटतंय. दुसरं कोणाला वाटतं? अहो आम्ही आहोत म्हणून सगळं आहे असं कोणाला वाटतंय?
मन आणि अहंकारला. म्हणजे त्यांना स्वतःचं चिदत्व दाखवायचंय, आमची सत्ता आहे दाखवायचंय. इथे जरी जड शब्द असला तरी मुळात सत्ता, चिदत्व आणि सुख या तिघांचा इथे संबंध आहे. जड हा शब्द फक्त एक प्रतिनिधी म्हणून इथे आहे. तर या दोघांना जे चिदत्व आलं ते मुळात त्यांचं नसताना त्यांना आलंय का, त्यांचंच आहे असा प्रश्न जेव्हा निर्माण होईल तेव्हा ते उत्तर आहे की नाही, त्यांचं नाही, ते जडात्मक आहे दोघं. ते दोघं जडात्मक ठरले की लिंग ते जडात्मक ठरतो. अहो जो जड आहे, जड वस्तू आहे, जड वस्तू कशाला चालू शकते काय? नाही, चालू तरी शकेल पण त्याला जाणू शकते काय? अहो चालूच शकत नाही. जाणायचं काय प्रश्न आलाय? मला सांगा, गाडीमध्ये पेट्रोल आहे, गाडी चालेल काय? चालेल का नाही? नाही चालत. चालणारा चेतन लागतो. माणूस म्हणजे व्यावहारिक दृष्टांतामध्ये, हा व्यावहारिक दृष्टांत जर बघितला तर गाडीमध्ये पेट्रोल आहे, चाक आहेत, सर्व आहे, पण गाडी चालत नाही का? चालवणारा नाही ना. तू म्हणाला पेट्रोल नसेल तर चालेल का? हो, तो ढकलत नेऊ शकतो ना, तो चालू शकतो. पेट्रोल नसलं तरी चालवता येते, पण माणूस नसला तर चालवताच येत नाही. पेट्रोल असो नाही तर काही असो, आपोआप नाही चालणार. चेतन वस्तू लागते कुठली तरी दुसरी. जगातातला कुठलाही व्यवहार, चांगला वाईट, हा सगळा चेतन वस्तूमुळेच चालतो. आणि हे जर असं आहे तर मग ह्या सगळ्याचं श्रेय कोण घेतंय? कोण घेतंय हे सगळ्या श्रेय? मन आणि अहंकार घेतंय. मग भोगावाला कोणाला लागतंय? भोगतंय कोण? मग तेच भोगतायत खरे. घ्या कर्तृत्व आणि घ्या भोक्तृत्व, आम्ही कुठे अडवलंय तुम्हाला? असं वेदांत सांगतो. वेदांत काय सांगतो? घेताय ना कर्तृत्व, आम्ही कुठे नाही म्हटलं. करता तुम्ही म्हणा, भोगता तुम्ही म्हणा, पण हे कोणाला दिलं पाहिजे? कोणाला दिलं पाहिजे कर्तृत्व भोक्तृत्व? त्यांना हौस आहे ना, करू द्या. पण कोणाच्या सत्तेवर चाललंय हे आम्हाला माहिती. असं जर कळलं तर वेदांत कळलं, नाही का? पण असं कळत नाही. आपण आपली सत्ता, आपलं चिदत्व, आपलं सुख या मनाला, अहंकाराला प्रदान केलंय. म्हणजे आपण त्यांच्याशी तादात्म्य पावलोय. आणि ते म्हणतात कोणाचं आहे सगळं? आमचं आहे. आपण म्हणतो हो, माझ्या मनाला बरं नाही वाटत, माझ्यासारखा शहाणा कोणीच नाही, म्हणजे अहंकार. म्हणजे आपण काय करतोय? त्याच्याशी तादात्म्य पाहून त्यांना सत्यत्व देतो, त्यांना चिदत्व देतो, त्यांना सुख देतो. आपल्याला सुख व्हावं असं आपल्याला नाही वाटत, मनाला सुख व्हावं असं वाटतंय. कोणाला वाटतंय सुख व्हावं? मी मगाशीच आधीच सांगितलं तुम्हाला, कोणाच्या सुखासाठी धडपड आहे? मनाच्या. मन आणि अहंकार यांच्या सुखासाठी धडपडतोय आपण. आपल्या सुखासाठी आपण धडपडत नाहीये. आपण जी रोज धडपड करतोय ही आपल्या सुखासाठी नाही, स्वहिताचा हा विषय नाहीये. इथे भलताच हित आहे, भलत्यांचं हित सुरू आहे. कोणाचं? डोळ्याला बरं वाटावं, कानाला बरं वाटावं, शरीराला बरं वाटावं, हे स्थूल शरीराच्या सुखाचा विषय किंवा सूक्ष्म शरीराच्या म्हणजे मनाच्या आणि अहंकाराच्या सुखाचा विषय. आपलं जगणं हे कोणासाठी आहे? यांच्या सुखासाठी सुरू आहे, आपल्या सुखासाठी नाही. आपलं सुख त्याचा विषयच नाहीये इथे कुठे. म्हणजे या दोघांनी सगळं चिदत्व घ्यायचं आणि अख्खं जगत चालवायचं, अख्खं जगत फिरवायचं. मग या जगाने त्यांना जड कसं म्हणावं? सगळा जर प्रपंच या दोघांमुळेच चाललाय तर आपण किंवा जगातला कोणीही मनुष्य या दोघांना जड म्हणेलच कसं? जड म्हणू शकत नाही, त्यांना जड म्हणणारच नाही. वागण्यामध्ये आपल्या त्यांना दोघांना जड म्हणताच येत नाही. ते जड आहेत असं आपण म्हणू शकत नाही. मग काय समजतोय? त्यांना चेतन समजतोय. मग ही चूक आहे हे जर आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं तर आपण दुरुस्त कशी करणार? त्यांनी तर म्हणलं इथे हे जडात्मक आहेत दोघं. मग जडात्मक पदार्थ काय असतो याचा विचार करावा लागेल. जड पदार्थ कसा असतो? काय करतो जड पदार्थ? जड पदार्थ काय करतो? कोणाला जड म्हणावं? हा पदार्थ जड आहे असं आपण म्हणतो. त्याला काहीही जाणता येत नाही. एक भाग. दुसरा काय? कुठलाही पदार्थ जड तुम्ही कसं ठरवणार? हा जड आहे, हो ना, म्हणजे न जाणणे, स्वतःला पण नाही दुसऱ्यालाही नाही. एक भाग. दुसरा,
तुम्ही एकदम व्यवहारिक रीतीने सांगू शकता मला की जड म्हणजे काय? दुसऱ्यावर अवलंबून असतो. त्याला स्वतःवर काही नाही, त्याचं दुसऱ्यावर तो अवलंबून आहे. म्हणजे त्याला जर हलवलं तर तो हलतो, नाही हलवलं तर नाही जड पदार्थ नाही का? इथे फुल आहे, हे फुल जड आहे, त्यामुळे याला हलवलं तर हलेल, नाही हलवलं तर नाही हलणार, एका जागेवर राहील, म्हणून तो जड आहे. त्याला काही जाणता येत नाही. फुल ना दुसऱ्याला जाणू शकतंय ना स्वतःला जाणू शकतंय. बर, अजून कुठलाही जड पदार्थ स्वतःहून कुठेही जात नाही, म्हणजे तो हलू शकत नाही, नाही का? तो अवलंबून दुसऱ्यावरच सदैव. जड पदार्थ हा खरं पाहिलं तर नुसता आहे असं जरी वाटलं तरी सुद्धा त्याला त्याचं सुद्धा अस्तित्व नसतं. जड पदार्थाला स्वतःचं अस्तित्व नसतं, पण त्याला त्याचं अस्तित्व आहे असं वाटणं हा सुद्धा भ्रम आहे. खरं तर जड पदार्थाला स्वतःचं अस्तित्व नसतं. त्याला जे अस्तित्व दिलेलं आहे, त्याला जे अस्तित्व दिसतं तेच मुळात भ्रमात्मक आहे. तो चेतनरूप वाटणे, तो चिद्रूप वाटणे हा तर पुढचा मोठा भ्रम आहे. मुळात त्याला स्वतःचं अस्तित्वच नाहीये. चित्रामध्ये काढलेल्या वाघाला कोणालाही खाता येणार नाही, म्हणजे चिदत्व नाहीये त्याला. आणि चित्रामधला वाघ हा त्याला स्वतःचं काही अस्तित्व आहे? काय अस्तित्व आहे त्याला स्वतःच? काहीच अस्तित्व नाही त्याला. तो फक्त काढलेला आहे. त्याला अस्तित्व कोणाचं आहे? भिंतीचं अस्तित्व आहे त्याला. ते अस्तित्व त्याचं नसून भिंतीचं आहे. पण भिंतीच्या अस्तित्वावर हा वाघ दिसतो. वाघ कशावर दिसतो? वाघ कसा वाटतो? कोणामुळे वाटतो? भिंतीमुळे वाटतो खरा. भिंतच नाही तर वाघ कुठे आहे? भिंत नाही तर वाघ कुठे आहे? म्हणून वाघ जो दिसतो हा भिंतीच्या अस्तित्वावर दिसतो. नाही दिसत असं नाही, दिसतो तो. पण कोणाच्या अस्तित्वावर दिसतो? भिंतीच. भिंत काढली तर वाघ राहत नाही. म्हणजे अस्तित्व काढलं, त्याच्या मागची जर सत्ता काढली तर त्याला काहीही अर्थ नाहीये त्याला. मग तो वाघ पाहून एखादा लहान मुलगा घाबरला, पळू लागला, रडू लागला, म्हणजे तो वाघ कसा झाला? चेतन, नाही? म्हणजे जीव आला त्यात. लहान मुलगा का घाबरतो? कारण तो वाघ जो आहे तो कसा वाटतो? खरा वाटतो. खरा वाटणं म्हणजे चेतन, चिद्रूप. खरा वाटणे म्हणजे चिद्रूप. तो वाघ लहान मुलाला काय वाटतो? खराच वाटतो. आता मुळात अस्तित्व नाही, भिंतीचं अस्तित्व. आधी गेला, खरा वाटला. मोठ्या माणसाला नाही वाटत. मोठ्या माणसाला का वाटत नाही? कारण की तो खरा नाही. म्हणजे त्याला चिदत्व माहित असतं की चिदत्व नाहीये त्याला. पण तो मनुष्य सुद्धा बघा वाघ आहे असं म्हणतोच, नाही का? पण त्याला आतमध्ये माहित असतं ही भिंती आहे, त्या भिंतीवर काढलेला हा वाघ आहे. पण लहान मुलाला तसं कळत नाही. त्याला लक्षात येतं की हा वाघ खरा आहे, म्हणून तो घाबरतो. म्हणजे त्या वाघाला अस्तित्व नसताना, त्या वाघाला चिद्रूपता नसताना त्याच्यापासून निर्माण होणारं सुख किंवा दुःख हे दोघंही त्या मुलाला भोगावं लागतं. जो पदार्थ मुळात स्वतःच्या अस्तित्वावर जगत नाही, जो पदार्थ मुळात चिद्रूप नाही, जो पदार्थ दुःखाला किंवा सुखाला कारण नाही का? आता तिथे वाघ आहे तर वाघामुळे दुःख होत आहे. त्याच्याऐवजी तिथे गुलाबजाम ठेवलेले असतील आणि एकदम उत्कृष्ट दिसत असतील, खरेच वाटत असतील, तर लहान मुलाला खावे वाटतील, नाही म्हणजे सुख. पण त्या गुलाबजामला काही अस्तित्व नाहीये. काय? त्याला काय अस्तित्व आहे? त्याला काही अस्तित्व नाहीये. खरे आहेत का ते? आत्ता पाक सांडेल का त्यातला? नाही सांडणार. ओघळ जरी दिसत असला तरी सुद्धा नाही सांडणार, नाही का? चित्रामध्ये जर एखादं केळीचं पान दाखवलेलं आहे, त्याच्यातून एक थेंब असं ओघळत खाली येतो असं दिसला तर आपण लगेच जाऊन काय हाताने पकडणार आहे का तो ओघळ? आपल्याला जर कळलं की नाहीये तसं काही, तो ओघळ कायम तिथंच राहणार आहे. तो जो थेंब खाली पडताना दिसतोय केळीच्या पानावर, तो पडेल का खाली? पडेल. मग तो पडण्याची मी वाट बघतोय, पडला की मी सुखी होणार आहे असं जर कोणी म्हणेल तर. ज्या पदार्थाला मुळात अस्तित्व नसतं तो जड असतो. ज्याला अस्तित्व नसतं तो जड असल्यामुळे तो चेतन नाही, कारण त्याच्यापासून पुढे सुख नाही आणि दुःख नाही. म्हणून सत्ता म्हणजे अस्तित्व, चिदत्व आणि प्रियत्व हे सगळं एकमेकाला जोडलेले आहेत. ज्यांचं हे नाहीये त्यांच्यापासून तुम्हाला
त्यांच्यापासून तुम्हाला कधी सुख किंवा दुःख होणार नाही. ज्याच्याकडे स्वतःचं अस्तित्व नाही त्याच्यापासून तुम्हाला जाणता येणार नाही काही. त्याच्यापासून जाणता येणार नाही, त्यालाही जाणता येणार नाही. एक वेळ त्याला जाणता येईल पण त्याच्यापासून काही जाणता येणार नाही. कारण त्याला जाणणारा दुसरा चेतन असेल तर जाणू शकतो, पण त्याच्यापासून काही जाणता येऊ शकत नाही. त्याच्यापासून सुख नाही दुःख नाही. पण असं असताना सुद्धा अख्ख्या जगाला का वाटतंय की सुख दुःख जे काही भोगतोय हे सगळं जाणणं किंवा न जाणणं, हे सगळं माझीच सत्ता असावी, मी असायला पाहिजे, कोणीच नसायला, कोणाची सत्ता नसावी, कोणी नसावं, कोणी नसायला पाहिजे, असं जे वाटतंय हे मनाला आणि अहंकारला का वाटतंय? हाच मोठा भयानक प्रश्न. कोणाला वाटतंय? मनाला आणि अहंकारला. आणि यांना वाटतंय तसं म्हणजे ते स्वतःला सतरूप चिद्रूप आनंदरूप मानतायत, म्हणजे चिद्रूप मानतायत. इथे एकच प्रश्न आहे. मुळात जड पदार्थ असा असतो की जो पदार्थ कोणी हलवू शकत नाही, दुसरा जड पदार्थ, आणि तो स्वतःही हलवू शकत, त्याला हलवण्यासाठी कुठेतरी चिद्रूप लागतो. पण तोच जर हलताना दिसला आणि एखादा त्याला चिद्रूप मानू लागला. पूर्वी असं होतं की रेल्वे सुरू झाली, मुंबई ठाणे अशी रेल्वे सुरू झाली, तर तिथले आजूबाजूचे लोक जेव्हा ती ट्रेन आली, आगगाडी आली, तेव्हा घाबरले लोक सगळे. त्यांना वाटलं काय आलं, राक्षस आला. त्यांना वाटलं राक्षस काहीतरी वेगळं आलं, कारण त्यांना असं कल्पनाच नव्हती. म्हणजे हा सजीव आहे का निर्जीव आहे हेच कळत नव्हतं. जड म्हणजे निर्जीव आणि जो चालतो तो सजीव, म्हणून ती आगगाडी म्हणजे त्यांना सजीव वाटली पहिल्यांदा. नंतर कळलं की अरे हे निर्जीव आहे, त्याला चालवणारा आतमध्ये बसलाय, तो वेगळा आहे, गाडी निर्जीव आहे. पण आधी ती गाडी म्हणजे ट्रेनच, आधी आगगाडीच काय वाटत होती, आधी सजीव वाटत होती. पण खरं नंतर कळलं की ती आगगाडी काय निर्जीव आहे. तसं आता झालंय काय, अख्ख्या जगाला मन आणि अहंकार हे सजीव वाटतात, म्हणजे चिद्रूप वाटतायत. म्हणजे आम्हाला प्रश्नच नव्हता, तुम्हीच निर्माण केला प्रश्न असं एखादं म्हणू शकतो. नाही, आचरण आहे तसं. आपल्या आचरणामध्ये असं आहे की आपल्याला मन आणि अहंकार हेच चिद्रूप वाटतायत, आणि ही चूक आपल्याला लिंग शरीर टिकवण्यासाठी कारण आहे. कारण जर हे दोघं आपल्याला सजीव वाटले, चिद्रूप वाटले, तर लिंग शरीराचा भंग होणार नाही. लिंग देह काय राहणार, चिद्रूप राहणार, चेतन राहणार, तो सजीव राहणार. जिथपर्यंत तो सजीव राहणार तिथपर्यंत जन्म मरणाचा फेरा चालू राहणार. कोणाचाही, तुमचा काय आणि माझा काय. हा फक्त विषय काय, फक्त समजूत आहे. ती रेल्वे, ती आगगाडी निर्जीव आहे हे कसं कळेल? कुठली तपश्चर्या करावं लागेल त्याला? कुठली तपश्चर्या करावं लागत नाही. काय करावं लागेल त्याला? काही नाही, फक्त समज काढावी लागली माणसांची. बाबांनो, आहो ती निर्जीव गाडी आहे, त्याला चालवणारा आतमध्ये बसलेला आहे, बस एवढं फक्त लक्षात आणून दिलंय, बाकी काहीच नाही केलं. काही लोकांनी 12 वर्ष तप केले, मग पुढे की 12 वर्ष तप केलं आणि मग कळलं की मुंबई ते ठाणे धावलेली आगगाडी ही निर्जीव आहे. का फार मोठी यात्रा केली, तीर्थयात्रा केली, काय नामस्मरण केलं, काय केलं नक्की? काहीच केलं नाही. कुठली साधनं नाही केली, फक्त समजूत काढली त्या लोकांची की बाबांनो हे निर्जीव आहे. दाखवलं असेल फक्त नेऊन तिथे, काय केलं असेल, पण ते करणं जे आहे ते कुठलंही असं काही वेगळं काही केलेलं नाही. काही करा, पण फक्त एवढं कळून घ्या की मन आणि अहंकार हे जे उपादान कारण लिंग शरीराला आहेत ते जड आहेत. कोण? हे दोघं जड असल्यामुळे लिंग ध्येय सुद्धा जड आहे. हा लिंग ध्येय जर जड असेल तो स्थूल ध्येयाला चालवेलच कसा? तो त्यांना, पण तो चालवतोय तो, असा आपला अनुभव आहे. बस, मग एवढाच भ्रम आहे. कारण जेव्हा शास्त्र असं म्हणतं की ते जडात्मक आहे, आणि जेव्हा आपण असं म्हणतो की नाही त्या दोघांचं चालू आहे, त्या दोघांमुळेच सगळं आहे, असा आपण अभ्यास केलाय, म्हणजे तिथे निर्माण काय झाला? संदेह. इथेच यालाच भ्रम असं म्हणतात. एवढाच फक्त दूर करायचं, भ्रम निराश, एवढाच आपला परमार्थ आहे. आपल्या परमार्थात काही नाही. कोणी म्हणलं पूजा करता का, अर्चा करता का, असे कपडे घालता का, तसे कपडे घालता, हे करता का, ते काही नाही आमच्याकडे. खऱ्या परमार्थात काही नाही. याला तुम्ही सगळ्या माणसासारखे कसेही जागा, त्याला काही किंमत नाही. तुम्ही कसे जागताय व्यवहारात याच्यावर तुमचा परमार्थ ठरतोय काय? मग तुम्ही वेडे आहात, तुम्हाला परमार्थ म्हणजे काही कळलेलं नाही. आणि महाराजांकडे असं बघत असाल
तर तुमच्यातही चूक आहे आणि महाराजातही चूकच आहे म्हणून समजावं लागेल. भगवे कपडे घातले म्हणजे मर्मार्थ नाही. भोगरत असला म्हणजे व्यवहारी आणि योगरत असला म्हणजे परमार्थ करणारा असंही नाही. त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. समजुतीचा फक्त प्रश्न आहे. ब्रह्मबोध आत्मज्ञान जर नसेल तर काही उपयोग नाहीये. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्ये ब्रह्मणे रमती चित्तम नंदती नंदती नंदतेव. जर चित्तामध्ये चैतन्याचा साक्षात्कार झालेला नसेल काही खरं नाही. तर काही खरं नाही. मग तुम्ही काय करता याला काय किंमत. आता हा साक्षात्कार हा फार लांबची गोष्ट आहे. चैतन्याचा साक्षात्कार म्हणजे चैतन्य चित द्रुप होणे. चितचे चैतन्य झाले पाहिजे, है की नाही. चितचं चैतन्य झालं पाहिजे. मनाचा राम झाला पाहिजे. मन हे राम झाले. मन हे राम झाले म्हणजे मन आधी राम नाही हे लक्षात घ्यावं लागतंय, नाही का. आता मनाला राम कसं करावं हा निराळा विषय असो, तो नंतर आपण अभ्यासू. सध्या तरी आपला असा विषय आहे की जडात्मक कसे आहेत हे. जडात्मक का जडात्मक आहेत. का जडात्मक आहे हे म्हणतात म्हणून मग आपल्याला काही कळणार नाही. ते म्हणतायत जडात्मक, आपण नाही म्हणत आहे. आपण असं म्हणतोय उलट मनाला वाटेल तसं करीन, अहंकारला वाटेल तसं करीन. आपलं काम काय सुरू आहे. आपला अनुभव काय. आपला अनुभव विरुद्ध आहे. आपला अनुभव असा आहे की सगळं मनावर आणि अहंकारावर चाललंय. असं आपण अनेक रीतीने अभ्यास केलाय. तुम्ही जे काही करणार ते कोणापासून करणार आहेत. मन आणि अहंकारापासूनच करणार आहात. मग ते जड कसे आहेत. जड कसे असतील ते जड कसे असतील हा प्रश्न जरी निर्माण झाला तुम्हाला तरी चांगली गोष्ट आहे, नाही का. आणि आता प्रश्न निर्माण झाला ते जड कसे असावेत. जसं पेट्रोल गाडी चालवतं म्हणजे काय पेट्रोल चिद्रूप थोडीच आहे. पेट्रोल हे काही चिद्रूप नाही. जरी पेट्रोलमुळे गाडी चालते तरी चालवणारा मात्र भिन्न असतो. हे जसं आहे तसं मन आणि अहंकार जरी स्थूल शरीर चालवत आहे असं दिसत असलं तरी सुद्धा त्या मन आणि अहंकाराला त्यांना स्वतःला हे शरीर चालवता येत नाही. म्हणून ते जडात्मक काय. ते जडात्मक असायचं कारण काय. ते जडात्मक यामुळे आहेत की जरी आपल्याला असं दिसत असलं की पेट्रोलमुळे गाडी धावते तरी सुद्धा गाडी पेट्रोलमुळे धावत नसून कोणामुळे धावत असते. त्या चालवणाऱ्या चेतन माणसामुळेच धावत असते. त्याचप्रमाणे शरीर जरी लिंग शरीरामुळे म्हणजे मन आणि अहंकारामुळे चालताना दिसत असलं, तो आपला अनुभव असला तरी सुद्धा त्यांना चालवणारा मात्र वेगळा आहे. बोलविता धनी वेगळाच. साळुंकी मंजुळ गात असे गाणी, है की नाही. बोलविता धनी वेगळाची. तो वेगळा आहे. मग तो वेगळा जर आहे तर तो वेगळा काय आहे हे शोधायचं. यालाच म्हणतात परमार्थ. पण तो वेगळा शोधण्यासाठी आपल्याला त्याची ओढ नको काय. ओढ म्हणजे बळच ओढ निर्माण होत नसते कोणाची. कशाची काही बळच ओढ थोडीच निर्माण होणार आहे. मी तुम्हाला आता जर म्हटलं सगळ्यांना आता इथून पुढे काश्मीरची ओढ लागणार बरं का, तर लागेल काय. नाही लागणार ती ओढ. का लागेल ती ओढ. नाही लागणार. सगळ्यांना आता भूक लागली बरं का, लागली काय. नाही लागणार. मी म्हटलं म्हणजे भूक थोडीच लागणार आहे. मी म्हटलं म्हणजे तसं तुम्हाला लगेच भगवंताची ओढ लागावी का. नाही लागणार. ती नाहीच लागायला पाहिजे. मग लागेल तेव्हा लागेल, बघू तेव्हा. असं पण नाहीये. असा पण हा विषय नाहीये. रोग्याला रोग दाखवल्याशिवाय तो रोगी औषध घेईल का. नाही. रोग्याला रोग दाखवला पाहिजे ना. कारण महाराजांच्या बोलण्याचा किंवा शास्त्रामध्ये लिहिलेल्या शब्दांचा काय उपयोग आहे रोग कळण्यासाठी. आपल्याला रोग आहे हेच लोकांना माहित नाही तर काय औषधं खातील ते. हो फार शांतपणे मस्तपैकी मेला बरं का तो. काही त्रास नाही त्याला. कुठला त्रास नाही म्हणजे हार्ट अटॅक आला मेला. पूर्वी लोकांना माहितच नव्हतं. आता कळलं की हार्ट अटॅक हा प्रकार असतो. पूर्वी लोक मस्त एकदम आरामात मरायचे हो. काही टेन्शन नव्हतं. आजकाल फार त्रास झाला. पूर्वी पण तसेच मरत होते.
पूर्वी सुद्धा हार्ट अटॅकवरच मरायचे लोक, शांतपणे नव्हते मरत ते. अहो झोपेतच गेला, झोपेतच गेला म्हणजे हार्ट अटॅक आला होता त्याला. झोपेत कसं जाईल असंच, नाही का? करणी केली असेल, काय केली असेल माहिती. तर आता रोग दाखवला आपल्याला विज्ञानाने दाखवलं की हा रोग झालाय. पूर्वी नव्हता काय? पूर्वी पण होता. मरायला कारण काहीतरी झालं पाहिजे ना. म्हणजे पूर्वी नव्हते थोडे, पूर्वी पण होते. पूर्वी उशिरा येत असेल तर लवकर येतं, तेवढाच फरक आहे. त्याला जगण्याच्या पद्धती कारणीभूत असतात, तो काळाचा महिमा आहे. असो, पण जर आपल्याला रोग लक्षात आला तरच आपण त्याचं औषध शोधू. भवरोग काय आहे? भवरोग म्हणजे हा लिंग. अख्ख्या भुवनांमध्ये आपल्याला ज्यामुळे फिरावं लागलं तो हा लिंगदेह. अख्ख्या भुवना 14 भुवनाचा प्रपंच आपण फिरून आलोय. आपण काही साधे सुद्धा नाहीत. 12 गावचं पाणी पिलेलं आहे तो. आपण 14 भुवनाचं पाणी पिऊन आलोय. काही साधे आहेत का आपण? म्हणून प्रत्येक जण शाणे आहेत. माझं ऐकतायत, इतके हुशारीने ऐकतायत. आणि मी पण काय एवढा ढ नाहीये. 14 भुवनाचं पाणी पिलेलं आहे. तसं तुम्ही सुद्धा 14 भुवनाचं पाणी पिऊन आलाय. सगळे हातचा राखूनच इथे आलेले आहात. जीव, तुम्ही म्हणजे जीव, हे का नाही? काय वेडे थोडे आहेत तुम्ही लोक. थोडं मी जरा माझी स्टाईल बदलू द्या, म्हणजे पेहराव बदलू द्या किंवा काहीतरी सगळं बदल, त्याला जरा विचित्र दिसतं महाराज. असंच म्हणाल तुम्ही. माझं वागणं थोडं तुमच्या ह्याच्यात बसलं नाही. माझं वागणं काय कसं असणार? माझ्या प्रारब्ध असणार. ते कसं असेल माहिती नाही. म्हणजे नागवा फिरेल का भरजरी कपडे घालून फिरेल काय माहिती आपल्याला, नाही? पण तुमच्या जर नाही बसलं तत्वात ते, तर का तुमची तत्व ठरलेत ना? का तुम्ही आता माझ्या तत्वाप्रमाणे जगणार आहात? नाही जगणार तसे. म्हणजे हातचा राखून ऐकताय. आणि परत तुम्ही जरी ठरवलं, आता महाराज म्हणतील तेच, असं जरी समजा ठरवलं, तर तुमच्या सभोवतालचे काय बावळट आहेत का? मग ते तुम्हाला काय सोडतील काय? ते म्हणतील का गेले काय, घाण ठेवली काय बुद्धी कुठं? महाराज काय सांगतात तुम्ही लगेच लागले ऐकायला. कित्येक लोकांना घरी सांगतही असतील अशी. अहो तुम्ही महाराज सांगतात काही ऐकता त्यांचं तुम्ही. 2 पाय 2 हात, आपल्यासारखा साधारण माणूस दिसतो, कपडे घालतो, जेवण करतो, सारखा आपल्यासारखा दिसतोय तो. त्याचं कुठं काय ऐकायला लागलेत तुम्ही? आणि किती महाराज आहेत अशा जगामध्ये, चित्र विचित्र, भोंदू साधू. काहीतरी तुम्ही असं करू नका बसू. चला ह्याच्याऐवजी आपण त्या देवाला जाऊ, ह्याच्याऐवजी त्या महाराजांकडे जाऊ, काय फरक पडतोय? असं सांगणारे आपल्याला भरपूर आहेत ना. मुळात आपली श्रद्धा नाही. डॉक्टरवर काय लागते? श्रद्धा लागते. तर रोगी बरा होतो. त्याला 3 दिवसाचा डोस दिलाय, हा एकच डोस खातो म्हणतो, बावळट डॉक्टर आहे. त्याला काय कळतंय काय? त्याला डोस कितीचा आहे? 3 दिवसाचा आहे. त्याला सांगितलं 3 दिवसाचा औषध घे. हा एकच डोस खातो आणि एका डोस मध्ये त्याला काय पाहिजे असतो? रोग बरा व्हायला लागतो. म्हणून काही डॉक्टर त्याच्यापेक्षा हुशार असतात. ते आले त्याला इंजेक्शन मारतात. एका इंजेक्शन मध्ये बरं झालं ना. अरे पण एक इंजेक्शन दिल्यानंतर तुझ्या बॉडीमध्ये किती प्रॉब्लेम झाले तुला कुठं माहिती? काही लोक मला आनंदाने सांगतात, ह्या डॉक्टरकडे जा, एकच इंजेक्शन, काम खतम, म्हणजे बरा. पण जेव्हा इंजेक्शन देतो तेव्हा ते अँटीबायोटिक्स असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कसं फसवलं जातं, तुमच्या शरीरामध्ये किती प्रॉब्लेम्स तयार होतात, हे काय माहिती आपल्याला काहीच माहित नाही. आयुर्वेद तसं नाही करत. आयुर्वेद काय करतात? आयुर्वेद हळूहळू ते रूट मुळापासून काढतात, नाही का? आता मी आयुर्वेद आणि यांचा अभ्यास इथं सांगायला बसलेलं नाही खरं, पण सांगण्याचा विषय काय की जे मनाला बरं वाटतं, जे अहंकाराला बरं वाटतं ते खरं नाहीये. कदाचित भलतंच काहीतरी वेगळंच, आपण चुकीचंच काहीतरी खरं मानून बसलोय. आणि त्याच्यामध्ये हे सगळ्यात मोठे दोषी जर कोण असतील तर हे मन आणि अहंकार. मनाच्या ना अहंकाराच्या नादी लागून. मन आणि अहंकार हे शहाणे नाहीत. मन अहंकाराला स्वतःचं अस्तित्व नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. त्यांना सांगा तुम्ही कोण आहेत? जड आहात, आपल्या ऐपतीप्रमाणे राहा. गाडीला आपली जागा दाखवावी. कुठे? काही लोक कुठल्या वस्तू कुठे ठेवाव्या ह्याचं त्यांना भान नसतं. चपलाची जोड बेडरूम मध्ये. कुठे? अख्ख्या गावावर फिरलेल्या चपला कुठे असतात? काही लोकांच्या किचन वाट्याच्या वर. कोणाच्या नाही ना. चपलांची जागा कुठे असते? टॉयलेट कुठं असतं? कुठं असायला पाहिजे? कुठं असायला पाहिजे टॉयलेट? अख्ख्या जगाचं आता कुठे आहे? आता अडचण आपल्याला आता करणार काय? आता परिस्थिती तशी झाली, करणार काय? पण टॉयलेट ही काय किचन मध्ये ठेवण्याची जागा आहे?
आपलं टॉयलेट किचनला खेटून. आपली दयनीय अवस्था. ही काही चांगली अवस्था नाही. मी काही दोष नाही देते, ही परिस्थिती तशी निर्माण झाली आहे, नाही का. मग तसंच त्यांना त्यांची लायकी दाखवली पाहिजे ना. प्रत्येकाला आपली लायकी कळली पाहिजे. याने कुठे राहावं, त्याने कुठे राहावं, जाऊ दे. चपलाने कुठे राहावं, डोक्यावर. चपल्या कुठे घालाव्यात, डोक्यात. डोक्यावर जर चपला घेऊन फिरायला लागले काही लोक, मी बघायचो पूर्वी, डोक्यावर चपला. आता चपल्या ह्या पायात असायला पाहिजे, नाही का. गाडी कुठे असली पाहिजे, गाडी पण तिच्या जागेवर असली पाहिजे, नाही का. पण गाडी जर डोक्यावर घेऊन आपण फिरू लागलो, आपण गाडीवर बसावं का गाडीने आपल्या डोक्यावर बसावं. पण काही लोकांच्या डोक्यावर गाडी बसते, नाही का. बसते का नाही. मग त्याला रात्रंदिवस कशाची काळजी लागलेली असते, डोक्यावर नाही डोक्यात घुसते ती. रात्रंदिवस काळजी लागलेली असते गाडीची. गाडी म्हणा, कपडे म्हणा, किंवा मग पैसा म्हणा, कशाची काळजी आपल्या डोक्यात घुसलेली असते सांगता येत नाही. त्यांची जागा आहे का इकडे यायची. भयानक भयंकर चिंता आहे की नाही. कसली चिंता आहे. 2015 मध्ये जो धूमकेतू येणार आहे, तो येणारा धूमकेतू ह्या पृथ्वीवर आदळेल का, कसली चिंता आहे. आता हा धूमकेतू आदळला तर मी मरेल का. मग त्यावेळेस मरण्यापेक्षा आत्ताच टेन्शन घेऊन आत्ताच जातो, असं म्हणून जर एखादा वेड्यासारखं वागू लागला तर त्याला काय अर्थ आहे, नाही का. पण अशी परिस्थिती आहे. नको त्या गोष्टी, नको त्या ठिकाणी, नको त्या गोष्टीचा चिंता हे कोणी लावली आपल्या पाठीमागे, कशामुळे लागलंय आपल्या पाठीमागे. रात्रंदिवस, सकाळी जागा झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण जे काही चिंताग्रस्त झालो, बधीर झालो, हे कशामुळे झालं, काय कारण आहे. हे दोघं कारण, दुसरं काही कारण नाही. दोघं कारण आहे म्हणजे या दोघांना आपण सत्ता दिली. माकडाच्या हातात जर तलवार दिली राजाने, आणि तो माकड जर आता, आणि राजाने सांगितलं आता मी झोपतोय, तू लक्ष ठेव इथे माशा मच्छर अजिबात आले नाही पाहिजेत, आणि तलवार बाजूलाच आहे. आता राजाच्या नाकावर जर माशी बसली तर माकडाने माशीला मारायचं ठरवलं तर माशी मरेल. त्याने बरेच प्रयत्न केला, माशी इकडे उडली तिकडे उडली, ते तलवारीने सपासप वार लावले, ती काय माशी मरत नाही. शेवटी नाकावर बसल्यावर मग मेली. कोण, माशी नाही मरत ती. त्याप्रमाणे हे मन आणि अहंकार आहेत, हे माकडासारखे, त्यांच्या हातात सत्ता दिली आपण, म्हणून आपल्याला माकडासारखं आधीच मरकट बुद्धी, नाही का. हे मन आणि माकडासारखं आहे ना. मन कसलं आहे, मन हे काय माकडासारखं नाहीये. मन कसं आहे, माकडात आणि मनात काय फरक आहे. आधीच मरकट, वर मदिरा प्याला, अधिक वृश्चिक दंश झाला, मग काय वर्णू या कपीच्या लीला, असं काहीतरी एक सुभाषित आहे. त्या मनाच्या हातात द्यायचं सत्ता. द्यावी का सत्ता द्यायची म्हणजे पण आम्ही कुठं काय दिलंय, आपणच दिलंय त्याला. आपण म्हणतोय त्याला तुझं खरं आहे, तुझ्याप्रमाणे चालू दे, दुसरं नाही कोणी म्हणत आहे, आपणच म्हणतोय त्याला. म्हणजे चिदत्व त्याला आपण दिलंय. शास्त्र सांगत नाहीये त्याला चिदत्व द्यायला. शास्त्र आणि महाराज हे मनाला आणि अहंकाराला किंवा लिंग देहाला चिद्रूपता सांगत नाहीत. आपण आपल्या आचरणामध्ये त्यांना चिदत्व दिलेलं आहे, आचरणामध्ये. मग आचरणातच बदलायला लागेल, बोलण्यात नाही. नुसतं बोलण्याने काय बदलणार आहे. बोलण्याने मी बोललो, तुम्ही ऐकलं, तुम्ही बोलाल, एवढंच होईल. त्याच्या पलीकडे काय होणार आहे. आपल्या आचरणामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या मनाला आणि अहंकाराला अजिबात काय द्यायचं नाही, चिदत्व द्यायचं नाही. ते कोण आहेत, जड आहेत. जडाने जडासारखंच राहावं. आम्ही चालवल तर चालायचं. कोण चालवणार आहे, आम्ही चालवलं तर चालणार तू. तुझ्यामुळे आम्ही नाही, आमच्यामुळे तू आहेस, हे लक्षात यावं लागतं. तसं होत नाही, तसं होत नाही. सत्ता खरी असते दुसऱ्याची. बाप म्हातारा खंगलेला, खोकत असलेला, सगळी प्रॉपर्टी त्याच्यामुळे टिकलेली असते. पण पोरं म्हणतात म्हातारं लवकर गेलं तर सगळं आपलंच होईल, नाही का. म्हणजे ज्याची सत्ता आहे त्याला
किंमत नाही, हे साधं गणित व्यवहारात आहे. परमार्थ ते तसंच आहे. जो सत्तावान आहे, ज्याच्या सत्तेवर हे दोघं जगलेत, ज्याच्या सत्तेवर ह्या सगळा कारभार यांनी लावला, त्याला किंमत नाही, त्याला कोणी ओळखत नाही. देव आहे का असा उलट प्रश्न करतायत. किती विचित्र आहेत. परत काय प्रश्न करतायत वर? देव असतो का? तुझा पंजा दिसत नाही, बाप वारला म्हणजे तुला बाप नाही का? असं जर कोणी म्हटलं तर तू कसा काय आलास? मग बाप होता म्हणून तर आला. तुझा बाप कुठून आला? आजा होता म्हणून आला. आजा कुठून आला? पंजा होता म्हणून आला. ते दिसत नाहीत म्हणून ते नाहीत. त्यांच्या सत्तेवर तुझी सत्ता आहे. तसं दिसतंय फक्त शरीर म्हणजे देव नाही. स्थूल प्रपंचाला भुलून स्थूल प्रपंच हा कोणामुळे आला? त्या लिंगदेहामुळे. पण हा लिंगदेह कोणामुळे आला? जो कोणी सत्तावान आहे त्या सत्तावानाची ओळख नाही, तो लक्षात येत नाही. जो दिसतो तोच सत्तावान असा भ्रम जगाचा असल्यामुळे मन आणि बुद्धी, मन आणि अहंकार, या मन आणि अहंकाराच्या सत्तेलाच लोक खरी सत्ता समजू लागले, म्हणजे लिंगदेहालाच खरी सत्ता देऊ लागले. आणि म्हणूनच हा सगळा फेरा आपल्याला फिरावा लागला. या दोघांचं चिदत्व काढा, या दोघांना चिदत्व देऊ नका, या दोघांना अस्तित्वच नाही असं शास्त्र सांगतं. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीवदशा. कोणाला? वस्तू. वस्तू म्हणजे भगवान. वस्तूला जीवदशा यायला कारण हा वाया मन हे नाव म्हणजे नसलेलं मन आहे. कल्पना, कल्पना मात्र आहे, ते खरं नाहीये. पण कल्पना मात्र असलेलं, मग लोक तर म्हणतात आम्हाला आधीच माहिती मन नसतंच काय, हे लोक काही काढतात होताना. तसं नाहीये ते. त्याने फिरवलंय तुला म्हणजे तुला मन आहे, तू फिरलास या अर्थीतला मन आणि अहंकार आहे. आणि त्याला चिदत्व दिलंय हा तुझा दोष आहे, हा तुझा भ्रम आहे. हे चिदत्व काढून त्याला जडात्मक ठरवणं हा तुझा परमार्थ आहे. म्हणून या पहिल्या चरणामध्ये जो जडात्मक शब्द आलाय त्या जडात्मक शब्दाला फार किंमत आहे. त्या जडात्मक शब्दाने आपल्याला मन आणि अहंकार यांच्यामुळे निर्माण झालेला हा लिंगदेह जड ठरवता येणार आहे. जर लिंगदेहच जड ठरला, लिंगदेह जर जडात्मक ठरला, तर मग पुढचा आपला फार मोठा प्रश्न सुटेल. मग आपल्याला आतमध्ये जाता येईल, मग आपल्याला आतमध्ये प्रवेश होणार. एखाद्या खजिन्याला प्राप्त करण्यासाठी आपण जर निघालो आणि त्याच्या दरवाज्यावर जर 2 वाघ बसलेले असतील किंवा 2 साप बसलेले असतील तर आपण आत जाऊ काय? आणि नंतर कळलं की हे वॅक्सचे बनवलेले आहेत, वॅक्स म्युझियमचे आहेत, ते दिकटो दिसतात पण खरे नाहीत. मग तरी सुद्धा आपण कसे जाऊ? हळू हळू, नाही का? घाबरत घाबरत जाऊ. खरे असले तर, कारण वॅक्सचे आहेत ते नव्हे, तसंच जावं लागेल. कारण खरे असले तर खातील ना. त्याचप्रमाणे मन आणि अहंकार यांच्यापासून झालेलं लिंग शरीर, याच्यातून आत जाताना असं घाबरत घाबरतच जावं लागणार. आणि आपण तसेच चाललो, ठीक आहे ना? कारण खरेच जर चिद्रूप असतील तर आपल्याला किती लोळवतील. आमच्यावर आरोप करतो काय, नाही का? आमची सत्ता नाही म्हणतोस, थांब तुला दाखव, असं म्हणतील का? नाही का? पण जिथपर्यंत तो दरवाजा पार करत नाही तिथपर्यंत ते वॅक्सचे वाघ आपल्याला भीती दाखवतच राहतात. तसंच त्याप्रमाणे या लिंगदेहाच्या आतपर्यंत जेव्हा जाणार नाही, हृदयाकडे जिथपर्यंत आपण जात नाही, हृदय फार महत्वाचं आहे, तिथपर्यंत तिकडे जाण्याचं आपण तिथपर्यंत, म्हणजे हृदय म्हणजे लिंगदेहाच्या पलीकडे जायचंय आपल्याला. हृदयामध्ये लिंगदेहाचा पण एक अंश आहेच, पण आपल्याला त्याच्या पलीकडे, लिंगदेहाच्या पलीकडे आपण जाणार नाही. तिथपर्यंत हे 2 जण आपल्याला प्रत्येक क्षणाला दाखवणार आमच्यामुळेच सगळं आहे, नाही का? मन आणि अहंकाराचं अस्तित्व दाखवणार असते आणि त्यांचं चिदत्वही दाखवणार आणि त्यांच्यावरच सुख दिसणार आपल्याला. म्हणून मनाला सुख तर खरं सुख असं आपल्याला वाटत राहणार. आणि जिथपर्यंत आपण हे खरं मानणार तिथपर्यंत आपण खरे परमार्थामध्ये प्रवेश नाही करू शकत.
जे मनाला बरं वाटतं, जे अहंकाराला बरं वाटतं, तिथेच आपण रममाण होणार. असं रममाण न होणं यालाच विरक्ती असं म्हणतात. विरक्ती म्हणजेच मन आणि अहंकारापासून निर्माण झालेल्या लिंग शरीरामध्ये रममाण होणे, संपवणं, म्हणजेच विरक्ती. त्यांच्यामध्ये रममाण होत नाही. मग कुठे रममाण होतो? त्यांच्यात रममाण नाही, तिथून बाहेर पडलो. मग इकडून बाहेर पडलो की 14 भुवनामध्ये विरक्ती तयार होणार. 14 भुवनाची विरक्ती तयार होईल, कारण 14 भुवन यांच्यामुळे आहेत. अशी जडात्मक स्थिती जी आपली आहे, अशी आपण जे मूढ झालोय, हे मूढपण आपण सोडलं पाहिजे. हे मूढपण आपल्याला ह्या लिंग देहामुळे आलेलं आहे. आपण मूढ का ठरलोय? साधू संतांच्या दृष्टीने आपण मूढ का ठरलो? कारण की लिंग देहाला आपण चिद्रूप म्हणतो, म्हणजेच आपण ठरलो मूढ. आणि ते म्हणतात ते जडात्मक आहेत. म्हणून जेव्हा आपल्याला हे लक्षात येईल की हे जडात्मक आहेत, तेव्हा आपलं मूढपण जाईल आणि तेव्हाच आपली खरी विरक्ती आहे. तर अशा रीतीने आपल्याला इथपर्यंतचा प्रवास नक्की करता यावा, यासाठी त्या परमकृपाळू परमात्म्याची आपल्यावर कृपा हो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं हे चिंतन येथेच पूर्ण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.